बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांना घेऊन आज लातूरमध्ये कामगारांनी मोर्चा काढलेला आहे। लातूर जिल्ह्यातल्या विविध भागातून बांधकाम मजूर जे आहेत, मिस्त्री असतील, लेबर असतील किंवा जे बांधकाम मजूर आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढलेला आहे। त्यांच्या विविध मागण्या सरकार पुढे ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी मोर्चाचा हात्यार उपसलेला आहे। कामगार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार होळीकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नेमका हा मोर्चा जो आहे तो कोणत्या मागण्यांना घेऊन तुम्ही काढलेला आहे आणि सरकार जे आहे ते बांधकाम मजुरांच्या बाबतीत उदासीन आहे असा तुमचा आरोप आहे। गेल्या 2019 आणि 20मध्ये मोदी सरकारने या देशातल्या कष्टकऱ्यासाठी, कामगारासाठी, श्रमिकासाठी असलेले 29 कामगार कायदे रद्द करून त्याचे 4 नवीन कामगार कायदे केलेले आहेत। या 4 नवीन कामगार कायद्याचे परिणाम या संबंध देशभरातल्या कष्टकऱ्यावर, श्रमिकावर, कामगारावर, कर्मचाऱ्यावर होणार आहेत। या कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने मालकाला आणि उद्योगपतींना रान मोकळे करून दिलेलं आहे। त्यांच्याकडे झुकतं माप ठेवलेलं आहे। कामगारांचं जे काय कल्याण, हक्क, अधिकार आहेत ते डावलण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून झालेला आहे। या कायद्याच्या माध्यमातून पूर्वी कामाचे तास 8 होते, आता त्यांनी 12 तास केलेले आहेत। संप करण्याचा कामगारांचा हक्क आणि अधिकार काढलेला आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला संघटना बनवण्यासाठी जे काही ट्रेड युनियन ॲक्ट आहे त्याच्यामध्ये बदल करून आता संघटना करण्यासाठी मर्यादा घातलेल्या आहेत। या कायद्याच्या माध्यमातून आता जी कामगारावर अन्याय झाला, का पेमेंट मिळालं नाही, काढून टाकलं आणि ज्या काय अशा मागण्यासाठी लेबर कोर्ट, कामगार न्यायालय होते, हे कामगार न्यायालयात नामशेष होणार आहेत। त्या ठिकाणी लवादाची नियुक्ती होणार आहे आणि मग अशा पद्धतीनं या देशातल्या कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, श्रमिकांनी अनेक वर्ष संघर्ष करून जे कामगार कायदे आणि हक्क मिळालेले होते ते सर्व हक्क आणि अधिकार नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारने केलेलं आहे। म्हणून आजच्या या 12 फेब्रुवारीला देशभर संबंध कामगार संघटनेच्या वतीनं देशभर आज बंद होता, आंदोलनं होते, मोर्चे, धरण, निदर्शन होते। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही लातूरमध्ये अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये आम्ही त्यांना 2-3 गोष्टीची प्रमुख मागणी केलेली आहे। जे नवीन 4 कामगार कायदे आणलेले आहेत ते त्वरित रद्द करा। जे पूर्वीचे 29 कामगार कायदे होते ते पुन्हा प्रस्थापित करून त्याची कडक अंमलबजावणी करावी। मालकांना दंड आणि शिक्षेची तरतूद करावी। 12 घंटे कामाची ही अट घातलेली आहे, आता ती नवीन ते रद्द करावी। आणि या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारासाठी, घरेलू कामगारासाठी, हमाल कामगारांसाठी, कंत्राटी कामगारासाठी जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदीची अंमलबजावणी होत नाही, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। नगरपालिका, महानगरपालिकामध्ये घनकचऱ्यामध्ये, कचरा व्यवस्थापनामध्ये घंटागाडीवर काम करणारे जे आमचे अनेक कामगार बांधव आहेत, गेल्या अनेक वर्षापासून काम करतात, 15-20 वर्षापासून, त्यांना विनाअट विनाशर्त कायम करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। एकूणच कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आज लातूरमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।